वैभव आणि प्रिया दोघे पती-पत्नी. जोडा असा की जणू मेड फॉर इच अदर. दोघांचा प्रेमविवाह होता. दोघेही हुशार, मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर. वैभव प्रियाच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाला. प्रिया त्याची असिस्टंट म्हणून काम करायची. पहिल्या नजरेत तो तिच्यावर फिदा झाला होता. ती खूप सुंदर होती आणि हुशारही होती. वैभवही तसा हँडसम होता. मुलीही त्याच्यावर लाईन मारायच्या. पण प्रिया त्या सर्वांमध्ये सुंदर होती. प्रिया नेहमी तिच्या कामामध्ये बुडालेली असायची आणि तो प्रियामध्ये. वैभव तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा, पण तिचे लक्ष कामात असायचे. एक दिवस वैभवने प्रियाला प्रपोज करून टाकले. प्रियाने लगेच नकार दिला. वैभवने तिला नकाराचे कारण विचारले. ती बोलली, असल्या फालतू गोष्टींमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तुम्ही दुसरी मुलगी शोधा. तिचे हे बोलणं ऐकून त्याचा इगो दुखावला. त्याने मनातच ठरवलं, मला नकार दिला आणि माझ्या प्रेमाला फालतू गोष्टी म्हणते. आता लग्न करेल तर तुझ्याशीच आणि बायको बनवेल तर तुलाच, अशी त्याने जणू शपथ घेतली होती. वैभवच्या प्रपोजनंतर प्रिया त्याला जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिला खूप काम द्यायचा, जेणेकरून ती त्याच्या केबिनमध्ये थांबेल. वैभव आता तिच्याशी डबल मिनिंगने बोलायचा आणि तिचा संताप व्हायचा. संध्याकाळी ऑफिसमधून जाण्याची तिने परमिशन मागितली. प्रिया म्हणाली, मी जाऊ का सर? तसा तो हसून म्हणाला, मला सोडून नको जाऊ. तुझ्याशिवाय काय होईल माझं? तसं ती रागातच बोलली, माझं काम झालंय आणि तुम्हाला सर्व फाईल मेल केले. मी निघते आता. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं. तिची नजर धारदार होती. ती रागातच पाय आपटत निघून गेली. तो मात्र गालातल्या गालात हसत होता. मनातच म्हणाला, रागात तर अजून हॉट दिसते ही किती. किती रागावशील? तुझ्या तोंडून आय लव्ह यू बोलवून घेईल, नाही तर नावाचा वैभव नाही. इकडे ती आपल्या स्कूटीवरून घरी जाताना त्याला खूप शिव्या देत होती. गाढव कुठला, का आलाय हा कंपनीमध्ये? का त्रास देतोय मला? मी सांगितलंय ना एकदा, याला कळत नाही का? ती खूप जास्त इरिटेट झाली होती. घरी जाऊन न जेवताच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी संडे होता. ती लोळत पडली होती. त्याच्यापासून कसा पिच्छा सोडावा याचा ती विचार करत होती. तेवढ्यात तिला अंकुशचा कॉल आला. दीदी चल ना पटकन, आपल्याला आज बाहेर जायचे आहे ना. तशी ती भानावर आली. अंकुशला म्हणाले, आलेस तू, स्कूटी काढ. दोघेही आता हॉटेलला जायला निघाले. दोघांची स्कूटी चालवण्यावरून भांडण सुरू होतं. पण प्रिया बोलली, मी मोठी आहे त्यामुळे मीच चालवणार स्कूटी, आणि तो मागे बसला. अंकुश प्रियापेक्षा 3 वर्षांनी लहान असला तरी तो शरीराने धष्टपुष्ट होता. कॉलेजला असल्यामुळे तो जिमही करायचा. त्यामुळे प्रिया त्याच्यासमोर लहान बाहुलीसारखी दिसायची. पण मोठी बहीण असल्यामुळे अंकुश तिला घाबरायचा. ती खूप स्ट्रिक्ट होती. म्हणून तर वैभव एवढा हँडसम असूनही ती त्याला इग्नोर करत होती. वैभवला मुलींची कमी नव्हती, पण प्रियाच्या नाकाराने तो तिच्याकडे जास्त आकर्षित झाला होता. प्रिया त्याला कंपनीची मॅनेजर समजत होती, पण तो त्या कंपनीचा मालक होता. कंपनीमध्ये पैशाचा घोटाळा होत आहे हे त्याच्या लक्षात आले होते. म्हणून तो मॅनेजर बनून इन्व्हेस्टिगेशन करत होता. इकडे अंकुश आणि प्रिया हॉटेलमध्ये जात होते. वैभव कंपनीमध्ये चालला होता. गाडी सिग्नलवर थांबली. त्याच्या गाडीजवळ प्रियाची स्कूटी थांबली होती. अंकुश आणि प्रिया दोघेही हसत होते. अंकुशने तिच्या कमरेला घट्ट मिठी मारलेली होती. ते बघून वैभवची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचा खूप संताप झाला होता. तो कंपनीत पोहोचला आणि कामाला लागला. त्याचे कामात खूप डेडिकेशन होते. संध्याकाळी 7 वाजता तो घरी आला. जेवण करून तो झोपायला गेला आणि डोळे बंद केल्यावर त्याला प्रिया दिसली. तसा तो चिडला. फोन घेऊन तिला मेसेज केला आणि लवकर कंपनीमध्ये यायला सांगितले. प्रिया सकाळी ऑफिसला आली. तसा वैभव तिला बोलला, स्वतःला काय समजते? कॅरेक्टरलेस मुलगी आहेस तू. त्याचं बोलणं ऐकून प्रिया चिडली. त्याला काही बोलणार तेवढ्यात तो मोठा आवाज करून म्हणाला, आज मी बोलेल आणि तू ऐकशील. तुझं जर अफेअर चालू होतं तर सांगायचं ना. मला फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही असं म्हणून काय दाखवत होती? बॉयफ्रेंडला चिटकून बसायचं आणि कंपनीमध्ये सती सावित्री. तुझ्या इतकी चीप मुलगी मी आजपर्यंत बघितली नाही. तशी प्रिया चिडून बोलली,
माझा कोणता बॉयफ्रेंड? काय बोलता तुम्ही? वैभव म्हणाला, अगं किती खोटं बोलशील. काल सिग्नलवर तुझ्या बॉयफ्रेंडबरोबर चिपकून बसली होती. बेडरूम रोमान्स तर स्कूटीवरच चालू होता. तो खूप नको नको ते बोलत होता. वैभव प्रियाला बोलला, शक्य तेवढं लांब राहा माझ्यापासून आणि तुझा चेहराही दाखवू नको. मला तुझ्यासारख्या डबल डेट करणाऱ्या मुलींची किरस येते. त्याची बडबड चालूच होती. प्रियाच्या लक्षात आले की वैभवने मला आणि अंकुशला सोबत बघितली. ती मनात खूप खुश झाली. तिला असं पण त्याच्यापासून पिच्छा सोडवायचा होता. आता तर तो स्वतःच तिचा तिरस्कार करत होता. प्रिया मनातून खूप खुश झाली. ती म्हणाली, सर प्लीज मला माफ करा. तुम्हाला सर्व समजलं आहे. प्लीज मला जॉबवरून काढू नका. तसा तो आणखीनच चिडून म्हणाला, मी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बाजूला ठेवतो. तुम्ही जाऊ शकता. तशी ती जाऊन कामाला लागली. वैभवला खूप त्रास होत होता. प्रियाला बॉयफ्रेंड असल्याचा आणि त्याहीपेक्षा जास्त या गोष्टीचा की मुलगी ओळखण्याचा आपला अंदाज चुकला. वैभव तिला विसरण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण काही केल्या ती मनातून जात नव्हती. पहिलं प्रेम होतं ते त्याचं. प्रिया मात्र खूप खुश होती. त्या वेडीला माहितीच नव्हतं की कुणीतरी तिच्यासाठी दिवस-रात्र झुरत आहे. वैभव खूप प्रयत्न करूनही तिला विसरू शकत नव्हता. तो दिवसभर तिला इग्नोर करायचा आणि रात्री तिच्या आठवणीत रडायचा. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या मोठ्या बहिणीने विचारले, काय झाले? त्याने रडून तिच्यासमोर मन मोकळे केले. त्याच्या बहिणीने त्याला सांगितले, अरे वेड्या, तिचं लग्न थोडं झालंय. फक्त बॉयफ्रेंड आहे ना, मग ब्रेकअप करून टाक. आणि तसं पण वैभव जिंदालला काय अशक्य आहे? पण वैभवला तसं प्रेम नको होतं. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाणारा तो नव्हताच. त्याची छोटी बहीण रिंकू त्याला म्हणाली, दादा, काही मुलं मला त्रास देत आहे कॉलेजमध्ये. तू प्लीज चल. वैभव रिंकूला सोडवायला तिच्या कॉलेजमध्ये गेला. मित्रांनो, कथेचा पुढचा भाग उद्या वाचा. कथा आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.